नमस्कार मंडळी, मी प्राजक्ता तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते आहे. आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये घेऊन आली आहे. एकदम नवा कोरा व्हिडिओ आणि हो, मेन म्हणजे तुम्हाला खूप उपयोगाचा ठरणार आहे. चला कोणताही उशीर न करता व्हिडिओला सुरुवात करूया. आपल्याकडे जर अशा पद्धतीने पायपुसण्या असतील ना, अगदी ज्या कापडाच्या असतात वगैरे, तर ह्या पायपुसण्या खूप सटकतात. म्हणजे अक्षरशः कधी-कधी आपला जर पाय ओलसर असेल तर बऱ्याच वेळेस स्लिपसुद्धा होऊ शकतो आणि अशा वेळेस जे आहे मेजर ॲक्सिडेंटसुद्धा होऊ शकतो. असं अनावधानाने आपण पडलं तर कुठेही लागू शकतं किंवा मुक्का मार लागू शकतो. जबरदस्त मुक्का मार लागू शकतो. त्यामुळे जर तुमच्याकडे अशा पद्धतीच्या पायपुसण्या असेल, ह्या अशा सटकत असेल तर काय करायचं आहे, जी डबल साइडेड चिकट टेप असते बघा, ती घ्यायची आहे. फक्त तुम्ही 2 साइडने लावू शकता. मी इकडे 4 साइडने लावते आहे. ॲज इट इज तुम्हाला जसं वाटेल तसं करू शकता. आपल्या पायपुसणीच्या खालच्या बाजूने तुम्हाला ही डबल साइडेड चिकट टेप लावायची आहे आणि नंतर तिला व्यवस्थितरित्या जे आहे तुम्हाला वरची साईड करायची आणि खाली असं पद्धतीने टॅप करायचं. ओके. त्यानंतर तुम्ही बघणार जी काही चिकट टेप आहे ती चांगली फरशीला चिपकून बसेल आणि जी पायपुसणी आहे ती बिलकुल हलणार नाही. ही ट्रिक शक्यतोवर तुम्ही तुमच्या वॉशरूमच्या बाहेर नक्की करा. तुम्हाला खूप छान रिझल्ट येईल. तर चला, आय होप ही ट्रिक तुम्हाला आवडली असेल. त्यानंतरची ट्रिक बघूयात. बऱ्याचदा आपण ना खूप सारे मेडिसिन आणून ठेवतो. सेफर साईड आणत असतो, पोटाची म्हणा, डोकेदुखी, अशा बऱ्याचशा मेडिसिन आणत असतो. पण ह्या ना यूज नाही झाल्या की मग त्या तशाच पडतात आणि एक्सपायर होतात. सो आपल्याला अशाच 1 ते 2 टॅबलेट ना एक्सपायर झालेल्या घ्यायची नाही. असं काय नाही की हीच टॅबलेट घ्यायची की तीच घ्यायची. एक्सपायर झालेल्या तुम्हाला टॅबलेट घ्यायच्या आहेत. 1 ते 2 तुम्हाला इकडे घ्यायच्या आहेत. तुम्ही बघू शकता मी त्याची अगदी बारीक पूड जी आहे, मीन्स पावडर जी आहे ती करून घेतलेली आहे. 1 ते 2 टॅबलेट आपल्याला अगदी व्यवस्थितरित्या सफिशियंट आहे. आता याची पावडर केल्यानंतर एक गोष्ट नक्की लक्षात ठेवायची आहे. हे जर तुमच्या बेसिनमध्ये, पर्टिक्युलर आपण हे बेसिनसाठी एक सोल्युशन बनवतोय. सो हे बेसिनसाठी करत असल्या कारणाने रोज तुम्ही करू शकता. 1 टॅबलेट घेतली तरी चालेल. थोडंसं त्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे आणि बस आपलं हे सोल्युशन तयार झालेलं आहे. जास्त झंझट करायचं काम नाही आहे. बऱ्याचदा रात्री आपण झोपल्यानंतर बेसिनमधून जो काही पाईप असतो तिथून बरेचसे किडे आतमध्ये येत असतात आणि बऱ्याचदा जर झुरळ वगैरे झालेले असतील तर झुरळ इथून येतात म्हणजे येतातच. किंवा मग बऱ्याचदा आपण हे स्वच्छ केलेलं असतं तरीसुद्धा नेहमी हे ब्लॉक असतं. आपण खूप काळजी घेतो तरी हे ब्लॉक होत असतं. सो अशा वेळेस तुम्ही नक्की अशा पद्धतीने रोज किंवा मग हप्त्यामधून 2 ते 3 वेळेस अशा पद्धतीने जर रात्री झोपताना हे सोल्युशन टाकलं आणि मग सकाळी उठल्यावरती याच्यावर पाणी टाकलं तर तुम्ही बघणार खूप छान रिझल्ट येईल. चला, 30 प्लेट मी घेतलेली आहे आणि त्यामध्ये अजून मी 2 ते 3 टॅबलेट घेतली आहे. पुन्हा आपल्याला याची पावडर करून घ्यायची आहे. एक गोष्ट नक्की, जी मी आधीची ट्रिक तुमच्यासोबत शेअर केली आहे, त्यामध्ये ते सोल्युशन टाकल्यानंतर त्यावरती पाणी टाकायचं नाही. सो सेम पद्धतीने आपल्याला इकडे टॅबलेटची पूड करून घ्यायची आहे. थोडंसं पाणी टाकायचं आहे, जास्त पाणी आपल्याला टाकायचं नाही. मिक्स करून घ्यायचं आहे, इझिली मिक्स होतं आणि त्यानंतर आपल्याला याचा वापर करायचा आहे झाडांसाठी. बऱ्याचदा झाड जे आहे अगदी सुकून जातात. आपण त्याला पाणी घालतो तरीही सुकून जातात किंवा मग ते वाळायला लागतात. सो अशा वेळेस तुम्ही अशा पद्धतीने महिन्यातून एखाद्या वेळेस नक्की अशा टॅबलेट, जर एक्सपायर टॅबलेट तुमच्याकडे असेल तर त्याचं पाणी नक्की झाडांना टाकलं पाहिजे. तुम्हाला खूप छान रिझल्ट येईल. चला मंडळी, नंतरची ट्रिक बघूया. आता बघा, तुम्ही वॉशिंग मशीनमध्ये कपडे लावत असणार किंवा हाताने धुत असणार. पण पावसाळ्यामध्ये तुम्ही हाताने धुवा की मशीनमध्ये लावा, कपड्यांचा वास येतो. का तर कपडे हे व्यवस्थित वाळत नाहीत त्यामुळे, म्हणजे सुकत नाही त्यामुळे, कारण ऊन व्यवस्थितरित्या पडत नाही. मग अशा वेळेस तुम्ही वॉशिंग मशीनमध्ये धुत असाल किंवा हाताने, तर त्यासाठी एक तर लिक्विड वापरत असणार, किंवा मग वॉशिंग पावडर वापरत असणार. ठीक आहे. तर स्पेशली वॉशिंग मशीनसाठी तुम्ही असं लिक्विड वापरत असणार तर मग तुम्हाला कम्फर्ट हे कमी लागतं, कारण त्याला ऑलरेडी जो आहे छान स्मेल असतो. पण पावसाळ्यामध्ये आवर्जून जर तुम्ही वॉशिंग पावडर जरी वॉशिंग मशीनमध्ये वापरत असणार तर पावसाळ्या या ऋतूमध्ये तुम्हाला आवर्जून कम्फर्ट वापरायचा आहे. कम्फर्ट वापरल्या कारणाने तुमच्या कपड्यांचा स्मेल हा एकदम वेगळ्या प्रकारचा येणार नाही. नक्की वापरून बघा, रिझल्ट खूप छान येईल. आता बघा, पावसाळा म्हटलं तर फरशी ही खूप चिकट होते आणि जसा पाऊस वाढत असतो तसं आपल्या फरशीमध्ये एक ओलावा निर्माण होतो. सो कधीही फरशी पुसत असताना, स्पेशली पावसाळ्यामध्ये, गरमच पाणी घ्यायचं आहे आणि फरशी पुसायची
घासायची आहे. असं केल्याने तुमच्या फरशीमध्ये जास्त तुम्हाला ओलावा दिसणार नाही आणि मेन म्हणजे फरशी ही व्यवस्थितरित्या क्लीन राहील. ही टिप नक्की आजमावून बघा, तुम्हाला खूप छान रिझल्ट येईल. चला नंतरची टिप बघूया. आता घर म्हटलं तर झाडून घ्यावंच लागतं नाही का. सकाळ असो संध्याकाळ असो काही सांडलं असेल तर लगेच झाडून घ्यावं लागतं. पण बिचारा या झाडूला सुद्धा मेंटेन करणं तेवढंच गरजेचं आहे. आता हा झाडू म्हटला तर यामध्ये बरेच जे आहे ते अगदी केस असतील किंवा कचरा असेल ना तो अडकून बसलेला असतो. आता धुवायचा म्हटलं तर ह्या पावसाळ्यामध्ये अगदी ऊन नसतं. सो कसं धुणार? सो त्यासाठी एक जबरदस्त ट्रिक तुमच्यासोबत शेअर करते. तुम्हाला काय करायचं आहे, असा कोणताही जुना कपड्याचा ब्रश घ्यायचा आहे. नवा घेऊ नका, जुनाच घ्या, जो तुम्ही फेकून देणार असणार तो घ्यायचा आहे आणि तो ब्रश अशा पद्धतीने हप्त्यामधनं एकदा तुम्हाला अशा पद्धतीने झाडूवरती अशा पद्धतीने घासायचा आहे. आता जर काही कचरा अडकलेला असेल, स्पेशली झाडून घेत असताना केस खूप या झाडूला अडकतात. सो अशा पद्धतीने जर तुम्ही स्वच्छ केला तर तुम्हाला ना पाण्याची गरज, तुमचे झाडूला जे अडकलेले केस असतील तेही व्यवस्थितरित्या निघून जातात. जो काही कचरा असेल तोही व्यवस्थित निघला जातो. जर झाडूमध्ये गुंता झाला असेल तर तो गुंतासुद्धा निघतो. सो तुम्हाला ना पाण्याने याला धुवायची गरज, ना या पावसाळ्यामध्ये त्याला सुकवण्याची गरज. ठीक आहे ना, जबरदस्त आहे. आता रिझल्ट सांगते. हे बघा कसा ब्रशमध्ये पूर्ण केस अडकलेले आहेत. जबरदस्त रिझल्ट येतो. त्यामुळे कोणतंही सोल्युशन किंवा एकदम घासून किंवा पाण्याने धुवण्याची काहीच गरज नाही आहे. तुम्ही पाण्याने धुतलं तर कुठेतरी झाडू हा लवकर सुद्धा खराब होतो. सो आय होप तुम्हाला ही टिप खूप आवडली असणार. चला नंतरची ट्रिक बघूया. आता बघा अशा पद्धतीने जर नॉनस्टिक तवा तुमच्याकडे असेल तर त्याच्या कॉर्नरना एक काळपट थर जमा होतो किंवा कॉर्नरला काळपट थर जमा जरी होत असेल तरीसुद्धा मेन म्हणजे त्याच्यावरना भरपूर असा चिकटपणा जाणवतो. मग हा चिकटपणा काढण्यासाठी एक जबरदस्त ट्रिक घेऊन आली आहे. तुम्हाला घ्यायचे आहेत कोणतेही एक्सपायर टॅबलेट. सो एक गोष्ट नक्की लक्षात घ्या, इथे मी काही ब्रँड वगैरे सांगत नाही. जी तुमच्याकडे टॅबलेट असेल ती टॅबलेट तुम्हाला इकडे घ्यायची. तवा मी इकडे गरम व्हायलाच ठेवलेला आहे. सो साधारणतः 3 टॅबलेट मी इकडे घेतलेले आहे. त्यानंतर आपल्याला याची पावडर करून घ्यायची आहे. जसे आपण याची पावडर करणार त्यानंतर आपल्याला यामध्ये अगदी थोडंसं पाणी टाकायचं आहे, जास्त टाकायचं नाही. इकडे फ्लेम मोठीच आहे. त्यानंतर बघा जसं जसं हे अगदी गरम व्हायला लागेल तसं तसं हे पाणी अगदी आटायला लागेल आणि आपलं जबरदस्त असा रिझल्ट देणार आहे. वॉशिंग पावडर टाकलेलं आहे थोडंसं आणि हे पाणी जे आहे म्हणजे हे जे सोल्युशन आहे हे तुम्हाला पूर्ण तव्यावरती असं लावून घ्यायचं आहे. आता बघा थोडेसे हे सोल्युशन अगदी गरम व्हायला लागलं की ज्या काही कडा असतील ना तिथे तुम्हाला अशा पद्धतीने चमच्याने थोडंसं घासत राहायचं आहे. असं केल्याने तिथला काळपटपणा पूर्ण निघून जातो. जो काही चिकटपणा आहे तो ऑलरेडी या सोल्युशनने निघून जातो आणि अशा पद्धतीने चाकू घेऊन घासायचं नाही. त्यासाठीच तुम्हाला इकडे दाखवते. असं दाखवल्याने त्यामधला जो नॉनस्टिकपणा असतो ना तो जे काही कवर असतं ते पूर्ण निघून जाण्याची भरपूर शक्यता असते. त्यामुळे तुम्हाला हे अवॉइड करायचं आहे. जास्त टाईम लागत नाही. तुम्ही पोळ्या केल्यानंतर ना अगदी लगेच तुम्ही हे सोल्युशन अगदी गरम असतो तेव्हाच तुम्ही हे करू शकता. आणि बघा आता हे व्यवस्थितरित्या याची रिॲक्शन व्हायला सुरुवात झालेली आहे आणि पूर्ण जो काही काळपट थर आहे ना म्हणजे जी काही घाण आहे चिकट थर आहे तो निघायला सुरुवात होते. मेन म्हणजे आपण जे आहे यामध्ये ज्या काही टॅबलेट घेतलेल्या आहेत आणि वॉशिंग पावडर घेतलेलं आहे याने हे खूप जबरदस्त निघतं. नंतर एखादी सॉफ्ट घासणी घ्यायची आहे आणि त्याने हे घासून घ्यायचं. इकडे मी आता गॅस बंद केलेला आहे आणि आता याचे पूर्ण कॉर्नर्स आणि व्यवस्थितरित्या घासून घ्यायचं. तुम्ही बघणार जबरदस्त रिझल्ट येतो. आता चला मी हे धुवून घेते आणि तुम्ही बघू शकता मी धुवून घेतलेलं आहे. सो तुम्हाला सगळ्या ट्रिक्समधली कोणती ट्रिक आवडली ती कमेंट करून नक्की सांगा. आणि हो हा व्हिडिओ थोडाही आवडला असेल लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन नक्की ऑल करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल आभार.